आज लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या बंद असणार आहेत। विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही बंदची हाक दिली गेली आहे। पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा सुद्धा निषेध या माध्यमातून नोंदवला जातोय। प्रतिनिधी रईस शेख यांच्याकडून तपशील घेऊया। रईस, बाजार समित्यांचा हा जो बंदचा आहे तो शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे, त्या दृष्टीने कसा विचार करता येईल या बंदचा? नक्कीच अगदी आपल्याला माहिती आहे का 3 तारखेला पुणे येथे बाजार समिती प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा होता। त्यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी संचालक मंडळ यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आज 7 तारखेला नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहे। त्याचा सर्वात मोठा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। मी आता सध्या मनमाड बाजार समितीमध्ये उभा आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकतो नेहमी या परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आपला माल घेऊन येत असतात आणि नेहमी इकडे गर्दी असते, पण आज हा परिसर पूर्ण सुखसुखाट आहे। आपल्याला माहिती आहे का याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत, कारण की त्यांच्याकडे असलेला जो कांदा आहे तो संपत आला आहे आणि तो लवकर विकून 2 पैसे हातात पडतील असा आशा शेतकऱ्यांना आहे। पण या बंदमुळे शेतकऱ्यांना माल विकता येत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। जी निश्चित रईस, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। तर पुण्यातल्या बाजार समित्यांचा सुद्धा आज लाक्षणिक बंद आहे। राज्य बाजार समिती सहकारी संघाकडून बंदची हाक दिली गेली आहे। पणन मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात त्यांचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे। बाजार समित्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुद्धा हा बंद पुकारला गेलाय।